तर पुन्हा एकदा बघा, डिस्चार्जिंग ऑफ सेल मध्ये इज इक्वल टू फी प्लस आय स्मॉल आर. सो देअरफॉर ईएमएफ इज ग्रेटर दॅन पीडी. चार्जिंग ऑफ सेल मध्ये इज इक्वल टू फी मायनस आय स्मॉल आर, म्हणजे पीडी इज ग्रेटर दॅन ईएमएफ. ओपन सर्किट मध्ये करंट झिरो होतो, म्हणजे आय इंटू स्मॉल आर नावाची टर्म काय होते, झिरो होते. अँड देअरफॉर इज इक्वल टू काय होणार आहे, फी होणार आहे. आणि शॉर्ट सर्किट मध्ये कॅपिटल आर झिरो होतो, त्याच्यामुळे कॅपिटल फी झिरो होणार आहे. त्याच्यामुळे ओके, कॅपिटल फी देखील झिरो होणार, कारण फी म्हणजे आय इंटू कॅपिटल आर. अँड देअरफॉर इज इक्वल टू आय आर येणार. सो शॉर्ट सर्किट जो करंट आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार, ई बाय स्मॉल आर. करंट थ्रू द सर्किट इज आय इज इक्वल टू ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, तर सिरीज कॉम्बिनेशन स्टडी करायचं आहे. सिरीज कॉम्बिनेशन, आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स स्टडी केलंय. आता काय करायचं आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल स्टडी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दी सेल्स. आता सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे काय, when number of resistors when number of cells are connected one after another, it is called as series combination of cell. Number of cells are connected one after another. Number of cells are connected one after another. Okay, that is called as series combination. म्हणजे या पद्धतीने असणार आहे. When number of cells are connected one after another, it is called as series combination. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये टोटल ईएमएफ किती होणार, टोटल करंट किती होणार, टोटल रेजिस्टन्स किती होणार, पीडी किती होणार, या सगळ्या गोष्टी काढता आल्या पाहिजेत. ओके, सपोज अशा प्रकारे n आयडेंटिकल सेल्स आहेत. ओके, n आयडेंटिकल सेल्स आहेत. each of EMF capital E and resistance म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स, प्रत्येकाचा EMF कॅपिटल E आहे and इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल r. There are n identical cell, each of EMF E and each having internal resistance small r. ठीक आहे, आता हे या पद्धतीने जोडलेले आहेत. असे n सेल्स आहेत. and this is connected to external resistance capital R. ओके, सगळे EMF E इतके आहेत आणि प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स देखील आहे इथं. तो किती आहे, स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर आहे. ठीक आहे, तर आता टोटल EMF किती होणार बघा. टोटल EMF इन दिस डायग्राम, टोटल EMF होणार n टाइम्स E होणार. आणि n सेल्स आहेत, टोटल EMF n टाइम्स E होणार. ओके, टोटल रेजिस्टन्स किती होणार बघा. टोटल रेजिस्टन्स इन द सर्किट दॅट इज इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर आणि त्याचबरोबर इंटरनल रेजिस्टन्स ENR, हा टोटल रेजिस्टन्स होणार आहे. ठीक आहे, अँड देअरफॉर करंट थ्रू द सर्किट, म्हणजे सर्किट मधला जो करंट असणार आहे, करंट थ्रू सर्किट आय किती येणार आहे, दॅट इज टोटल करंट. कसं काढणार आपण, तर टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. लक्षात घ्या, टोटल करंट इन द सर्किट म्हणजे टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
टोटल ईएमएफ किती होणार NE डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स कॅपिटल R प्लस NR. So this much amount of current will be produced in the circuit. लक्षात येते. आता याच्यामध्ये परत दोन केसेस आहेत. केस 1 if R is very large as compared to small r, म्हणजे कॅपिटल R जर खूप लार्ज आहे as compared to स्मॉल r or NR च्या तुलनेत कॅपिटल R खूप जास्त असेल तर ऍडिशन मध्ये NR जे आहे ते खूप स्मॉल असल्यामुळे निग्लेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे करंटचा फॉर्म्युला NE डिवाइडेड बाय काय येणार आहे R येणार. ठीक आहे. आणि केस 2 इफ त्यावेळेला असं पण होऊ शकतं की NR इज व्हेरी लार्ज दॅन कॅपिटल R असं पण असू शकतं. ठीक आहे. आणि त्या केसमध्ये करंट काय होणार आहे NE डिवाइडेड बाय जे निग्लेजेबल असेल ते ऍडिशन मध्ये आपण निग्लेक्ट करू शकतो. N स्मॉल r म्हणजे काय येणार आहे E डिवाइडेड बाय स्मॉल r फक्त E बाय स्मॉल r. असे दोन केसेस येतात त्याच्यामध्ये. आता जनरली काय असते फर्स्ट केस जी आहे ती मोस्टली युजफुल ठरते. आता E डिवाइडेड बाय कॅपिटल R म्हणजे काय असणार आहे जनरली एका सेलचा करंट असणार आहे आणि टोटल करंट काय होणार आहे N टाइम्स E बाय R. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो लक्षात घ्या. याचा मिनिंग काय होतो सिरीज कॉम्बिनेशन जे आहे कशासाठी वापरायचं. सिरीज कॉम्बिनेशन इज युज्ड टू इनक्रीज करंट सिरीज कॉम्बिनेशन मध्ये केस 2 जनरली असते. केस 1 जनरली सर्किट मध्ये नसते. सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते कशासाठी वापरतो यूज टू इनक्रीज व्होल्टेज वाढवण्यासाठी आपण वापरतो. करंट वाढवण्यासाठी वापरत नाही. कारण केस 2 नुसार करंट इथं वाढणारच नाही. एका सेलचा करंट E बाय R असेल तर सगळ्या कॉम्बिनेशनचा करंट देखील काय येतो E बाय R येतो. एका सेलचा करंट बघा E बाय R येणार आणि सगळे सेल आपण सिरीज मध्ये जोडले आणि जर NR इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू कॅपिटल R असेल तर काय होणार आहे सगळ्या कॉम्बिनेशनचा करंट देखील तेवढाच. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन इज यूज टू इनक्रीज व्होल्टेज. त्याच्यामुळे करंट वाढत नाही. ओके हे लक्षात ठेवायचं. सिरीज कॉम्बिनेशनचा बेसिक यूज काय आहे इट इज यूज टू इनक्रीज व्होल्टेज. तर या गोष्टीत अगोदर लक्षात घ्या. ही लक्षात आलं का बघा तुम्हाला. तर पहिली गोष्ट म्हणजे टोटल EMF NE येणार, टोटल रेजिस्टन्स येणार R प्लस NR आणि सर्किट मधला करंट. एवढ्या तरी गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्किट मधला करंट काय येणार आहे टोटल EMF डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स NE डिवाइडेड बाय R प्लस NR. NE डिवाइडेड बाय R प्लस NR. आता काही सेल याच्यामध्ये रॉंगली कनेक्टेड असतील तर करंट काय येणार आहे रॉंगली कनेक्टेड. इकडे लक्ष द्या. आता ही कन्सेप्ट एक जरा महत्वाची आहे. ओके इन सिरीज कॉम्बिनेशन total cells are N and M cells are wrongly connected. Then total EMF आता काय येणार आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यावरून तुम्हीच याचा आन्सर सांगायचा आहे की टोटल EMF काय आहे. सपोज किती सेल आहेत हे तुम्हाला दिसतात का किती सेल आहेत याचे जरा आन्सर सांगा. किती सेल्स आहेत 5 आहेत. ठीक आहे आणि हे सगळे जे सेल आहेत
ते करेक्टली जोडलेले आहेत. लक्षात येते? करेक्टली म्हणजे काय? एका सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला त्याच्या पुढच्या सेलचं पॉझिटिव्ह जोडायला पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीनं हे करेक्टली जोडलेले आहेत. आता याच्यातला एक सेल मी उलटा जोडला, म्हणजे रॉंगली जोडला, म्हणजे असं केलं. 5 सेल्स आहेत, फक्त सेकंड नंबरचा सेल जो आहे तो बाय मिस्टेक किंवा स्टुडंटला कसं जोडायचं माहिती नाही, त्याच्यामुळे एक सेल रॉंगली जोडलेला दिसतोय का तुम्हाला? एक सेल जो आहे तो काय केलेला आहे? रॉंगली कनेक्ट केलेला आहे. कुठला? हा सेकंड नंबरचा सेल. कारण नेगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडायला पाहिजे होतं, ते उलट जोडलंय. आता मला सांगा, ही जी फर्स्ट अरेंजमेंट आहे तिथं टोटल ईएमएफ किती येणार रे? टोटल ईएमएफ, प्रत्येकाचा ईएमएफ ई आहे, तर फर्स्ट अरेंजमेंट मध्ये ईएमएफ किती येणार? सेल किती आहेत? 5 आहेत रे, 5 वरूनच सांगा की. हा, करेक्ट. पहिल्या अरेंजमेंट मध्ये ईएमएफ असणार आहे 5E. दुसऱ्या अरेंजमेंट मध्ये नेट ईएमएफ किती असणार रे? एक सेल रॉंगली जोडलाय. दुसऱ्या अरेंजमेंट मध्ये नेट ईएमएफ असणार, रोहन माळीचा आन्सर करेक्ट आहे, 3E असणार आहे. कौशल भोसले, साक्षी तोडकर, 3E कसं काय आलं रे? हे 5E डायरेक्टली एकच सेल उलटा जोडलाय, तर 3E कसं काय आलं? हे बघा, उलटा जोडलेला जो सेल आहे तो काय करतो? एका सेलला काय करतो? कॅन्सल आउट करतो. म्हणजे एकूण सेल किती कॅन्सल आउट झाले? 2. एक रॉंगली जोडलेला आणि त्याच्यामुळे एक सेल हे होणार आहे, ओके, कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजे नेट सेल किती राहिले? 3च सेल राहिले, आणि त्याच्यामुळं काय होणार आहे? टोटल ईएमएफ 3 येणार आहे. मग आता मला सांगा, टोटल एन सेल असतील टोटल, तर ते सगळे करेक्टली जोडलेले असेल तर ईएमएफ किती येणार? एन सेल करेक्टली जोडलेले असतील तर एन येणार, करेक्ट. ठीक आहे. आणि एन मधले एम सेल रॉंगली असतील, एन सेल मध्ये एम सेल जे आहे ते रॉंगली कनेक्टेड आहे, तर मग आता नेट ईएमएफ किती येणार? करेक्ट, n -2m into ENR. So this is the answer, n -2m. कारण m सेल रॉंगली कनेक्टेड असेल तर m सेल आणखी m सेलला कॅन्सल करणार ना, म्हणजे एकूण कॅन्सल आउट होणाऱ्या सेलची संख्या किती असणार? 2m. लक्षात येते मी काय सांगतोय? कॅन्सल आउट होणाऱ्या सेलची संख्या असणार आहे 2m. त्याच्यामुळं शिल्लक सेल तिथे किती राहणार? टोटल सेल n असतील तर त्याच्यामध्ये n मधले 2m वजा होणार, n -2m. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे याचा आन्सर, या क्वेश्चनचा आन्सर, इन सिरीज कॉम्बिनेशन टोटल सेल n असतील आणि त्याच्यामधले m सेल्स रॉंगली कनेक्टेड असेल तर नेट टोटल ईएमएफ इन द सर्किट किंवा नेट ईएमएफ इन द सर्किट काय येणार आहे? n -2m इंटू EN. ओके, हे लक्षात आलं का? बघा, सेशन आपण इथंच एंड करतोय. ओके, गुड डे अँड बाय.